विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा राज्यामध्ये पराभव झाला, त्यानंतर ईव्हीएमचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं बघायला मिळतंय। महाविकास आघाडीचे जे पडलेले उमेदवार आहेत त्यांचं म्हणणं आहे की ईव्हीएममध्ये कुठेतरी घोटाळा झालेला आहे, म्हणूनच आमचे उमेदवार पडलेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि ते कायदेशीर चर्चा देखील करणार आहेत। सगळे उमेदवार आपण त्यांच्याशी चर्चा करूया। मला सांगा, तुम्ही दिल्लीमध्ये आलेला आहात, नेमकं कायदेशीर म्हणजे नेमकं तुम्ही काय करणार आहात? ना आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। आम्ही रितसर 7 दिवसाच्या आत त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे आम्ही पत्र देऊन त्या ठिकाणी चलनाने पैसे भरले की त्या ठिकाणी आम्ही ज्या संशयित ज्या मतपेट्या आहेत की व्हीव्हीपॅट आहेत त्याची मोजणी करावी, रिकाउंटिंग करावी, परंतु अजून त्या संदर्भात कुठल्या प्रकारचा तशा प्रकारचा पत्रव्यवहार निवडणूक आयोगाकडून आम्हाला या ठिकाणी केलेला नाही आणि म्हणून या ठिकाणी आमचा सर्वांचा या ठिकाणी संशय आहे की या ठिकाणी व्हीव्हीएमवरच त्या ठिकाणी आमचा संशय आमचाच नाही तर आमच्या मतदारांचा ज्याने आम्हाला मतदान केलं आहे त्यांचाही त्या ठिकाणी संशय आहे। म्हणून या संदर्भात आज आम्ही दिल्ली या ठिकाणी आलेलो आहे। आदरणीय पवार साहेबांची भेट घेऊन त्या संदर्भात त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढील रणनीती आम्ही या ठिकाणी ठरवणार आहोत। शरद पवारांची भेट घेणार आहात तुम्ही सगळे, पण कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली चर्चा आहे की पराभूत सगळे उमेदवार उद्या दिल्लीमध्ये येणार आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये की याचिका दाखल करणार आहेत, अशा पद्धतीने एक चर्चा सुरू आहे। किती तथ्य आहेत आणि त्यात नेमकं कशा पद्धतीने असणार ही याचिका? नाही, असं आहे की आता आम्ही सगळे कायदेशीर सल्ला त्या ठिकाणी घेऊ, नंतर आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर पुढचं काय करायचं हे पवार साहेबांच्या आणि वकिलाच्या सल्ल्याने त्या ठिकाणी केलं जाईल। पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जी भावना आहे की आमचं मत चोरीला गेलं आहे, तर त्या भावनेसाठी आम्ही लढलं पाहिजे असं आमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघातली लोक आम्हाला सांगत आहेत। बरेच आकड्याचे तफा होते, मतदानाचे तफा होते, एक तासात आमच्या अपेक्षेपेक्षा मतं वाढलीत, काही ठिकाणी मताची आकडेवारी जुळत नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात कायदेशीर वकिलाची सल्ला घेऊन आम्ही पुढची प्रक्रिया निश्चितपणे करणार आहोत। भुसार साहेब, तुम्ही पण ह्या सगळ्या संदर्भात आक्षेप घेतला, तुमचा तो प्रमुख मोठा आक्षेप हा आहे की माझी मतं समोरच्या उमेदवाराला आणि समोरच्या उमेदवाराची मतं मला पडली, हा तुमचा सगळ्यात मेजर आक्षेप होता। विरोधी पक्षाचा किंवा सत्ताधारी पक्षाचं असं म्हणणं आहे की हा रडीचा डाव आहे पूर्णपणे। नाही, त्या ठिकाणी महायुतीने महाघोटाळा करून हे सगळा विषय केलेला आहे। आपण जनभावना बघितली तर जनभावना महाविकास आघाडीच्या बाजूने होती। प्रचंड जाहीर सभा, लोकांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रचारामधले घेतलेली आघाडी, या सर्व पार्श्वभूमीवर अनेक ज्या यंत्रणा आहेत त्या सर्व यंत्रणांचे रिपोर्ट हे आमच्या बाजूने असतानासुद्धा मतदानाच्या काउंटिंगच्या दिवशी दुपारी 2 नंतर निकाल सगळे चेंज झालेत। 138 जागा जेव्हा दाखवायला आल्या त्यानंतर दुपारी 2 नंतर सगळं उलटं झालं सगळं आणि त्यामुळे याच्यामध्ये फार मोठा संशयाचा त्या ठिकाणी आम्हाला आहे। आकडे पण तसे बोलत आहेत आणि मार्केटवाडीसारखं आमच्या गावांमध्ये जिथे भाजपचा बूथ लागत नाही, त्यांचा कार्यकर्ता नाही, तिथे 300-300 मतं मिळतात। ही स्ट्रॅटेजी आकडे आहेत, हे मी जे बोलतो याला प्रमाण आहे की जिथे त्यांचं कुणी माणूस नसताना एवढे आकडे कसे होतात। आणि लोकसभेला ज्या ज्या गावांमध्ये आम्हाला आघाडी होती तिथेसुद्धा आम्ही मागे आहोत। माझ्या झडपी गटामध्ये आम्ही नेहमी पुढे असतो, तिथेसुद्धा आम्ही मागे आहोत आणि एखाद्या तालुक्यामध्ये माझ्याविषयी नाराजी असेल तर मान्य आहे, दुसऱ्या तालुक्यात पण सरसकट सर्व मतदारसंघामधल्या सगळ्या बूथवर मी मागं आहे, माझा गाव वगळता, हे अनाकलनीय आहे ना। त्यामुळे हा घोटाळाच आहे, याचे आकडे तसे त्याचे आकडे तसे बोलत आहेत आणि 2-4 हजारांनी पराभव झाला तर ठीक आहे, परंतु 40 हजारांनी पराभव होणं हे आणि ते आकडे माझा पराभव 40-41ने, राजेश पाटलांचा पराभव 44ने, सिद्धी ठाकूरांचा 20-22ने, हे असे समान आकडे आहेत बाजूला दिल। तुम्हाला हे आकड्यांचं हे सगळं बघता तुम्हाला मान्यच नाही आहे। तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहात, आज तुम्ही 3-4 उमेदवार मला पराभूत राहा तुमच्या पक्षाचे दिसत आहेत दिल्लीत आलेले, इतर कोण कोण दिल्लीमध्ये येणार आहे आणि पुढची रणनीती काय तुमची? सर्वांना तसे निरोप दिले गेलेले आहेत आणि आम्ही सकाळीच पोहोचलो आहे। आता बाकीचे लोक ऑन द वे आहेत, ते येतील आणि एक बैठक साहेबांसोबत घेऊन आणि वकील आणि साहेबांचा सल्ला असं दोन्ही एकत्र घेऊन आम्ही कायदेशीर लढाईला आमची सुरुवात आम्ही करणार आहोत। ईव्हीएम हटवलंच पाहिजे असं तुमच्या सगळ्यांचं, कारण मार्केटवाडीमध्ये काल शरद पवारांची सभा झाली, राहुल गांधी पण तिथं जाणार आहेत। ईव्हीएमचा मार्केटवाडीमधून ह्या सगळ्याची सुरुवात झाली असं म्हणायचं? निश्चितपणानं ईव्हीएम हटवलं पाहिजे ही महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे आणि मला वाटतं हे ईव्हीएम सरकार आहे, ह्या ईव्हीएम सरकारला ईव्हीएम हटवायला काय अडचण आहे? अरे तुमची लोकप्रियता जर वाढली तर तुम्ही म्हणा ना खुल्या दिलानं की चला बॅलेटवर निवडणुका घ्या, इथून पुढेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका आम्ही बॅलेटवर घेतो। तुम्हाला जर तुमच्या लोकप्रियतेवर एवढा विश्वास आहे तर तुम्ही काकच खाताय, ईव्हीएमची आड का लपताय? तुमची लोकप्रियता नरेंद्र मोदीपेक्षा मोठी झाली काय? म्हणजे लोकसभेला जागा कमी होतात महाराष्ट्रात आणि विधानसभेला, अरे तुमचा राग लोकसभेला लोकांनी मोदीवर काढला आहे आणि तुम्हाला लोक निवडून देतील, अशी परिस्थिती कशी होऊ शकते? आणि 10-5 हजाराचा फरक असतात वेगळे, 120-125 जागा। आता हे म्हणतात लाडकी बहिणीने आम्हाला तारलं, मग लाडक्या बहिणीचं मतदान नांदेड लोकसभेला नव्हतं का? नांदेड लोकसभेला लाडक्या बहिणीने पंजा हाणला आणि खाली कमळ हाणलं का? म्हणजे मोदीपेक्षा जर तुमची लोकप्रियता वाढली असली तर आता मोदी साहेबाला घरी बसवाने हत्ती घातला 1 जण पंतप्रधान पदाचा उमेदवार करा, असा चालला ना। म्हणजे जर महायुतीला यश मिळतंय आणि नरेंद्र मोदी साहेबाला यश मिळत नाही म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे आमचे निलेश लंके साहेब हे सुजय विखेंच्या विरोधात निवडून येतात
आणि त्यांच्या पत्नी पराभूत होतात. बाळासाहेब थोरात साहेबासारखे माणसं पराभूत होतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकांना पचन असं तरी EVM घोटाळा करायचा ना, थोडाफार करायचा. पचला असता 10-20 जागेचा फरक पडला असता तर पचलं असतं. पण तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळा केला, याचा अर्थ ते घाबरलेले होते. त्यांना खात्री नव्हती आपल्या जागा निवडून येतील का नाही, म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घोटाळा केल्याचं ह्या सगळ्या घोटाळ्यावरून दिसून येतं. निश्चितच हे पराभूत सगळे उमेदवार आहेत आणि त्या सगळ्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की हा सगळा महाघोटाळा EVMचा झालेला आहे. हा महाघोटाळा झाल्यामुळे आम्ही आता कायदेशीर लढाई लढणार आहोत आणि त्या अनुषंगानं शरद पवार यांच्यासोबत हे सगळे उमेदवार जे आहेत पराभूत उमेदवार ती चर्चा देखील करणार, पुढची रणनीती ते जे आहेत ते ठरवण्यात बघावं लागणार आहे की पुढची कायदेशीर लढाई नेमकं कशा पद्धतीने होती. पण मार्केटवाडीमधनं EVMचा जो मुद्दा सुरू झालेला आहे त्याचा मुद्द्याचं लोन जे आहे ते आता दिल्लीपर्यंत पोहोचले असं एक प्रकारे आपल्याला म्हणता येईल. कॅमेरामन राजू गौतमसह मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.